महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं पुन्हा एकदा CSTA लॉन्चपॅड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपली जी सिरीज चाललेली आहे महापारेषणकरता, म्हणजे जे आपलं मिशन आहे महापारेषणचं, त्यामध्ये आपण जे प्रिव्हियस याच्यापूर्वी पेपर झालेले आहे कोणत्या पोस्ट करता, टेक्निशियन या पोस्ट करता जे ITI लेवलवरती वॅकन्सी येणार आहे किंवा ती वॅकन्सी आहे त्याचाच तो पेपर आहे। तर तो 2016 मधला जो पेपर आहे आपण त्याचं सोल्युशन चालवलेलं आहे। तर आजचा हा आपला तिसरा क्लास, म्हणजे यापूर्वी आपले 2 क्लास झालेले आणि जर ते बघायचे असेल तर आपण प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता डायरेक्ट किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आणि सोबतच जर तुम्हाला हे जुने जे क्वेश्चन पेपर आहे ते जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल, ऍक्च्युअली ते आन्सर की आणि क्वेश्चन पेपर एकत्र आहे, तर तो फ्री मध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकता। ऍप मध्ये जायचं आणि स्टडी मटेरियल मध्ये जर शोधलं तर तुम्हाला मिळून जाईल, किंवा जो महापारेषणचा कोर्स आहे त्यामध्ये पण फ्री मध्ये कंटेंट अवेलेबल। आणि तुम्हाला रोज काय करायचं आहे, एक टेस्ट द्यायचे, मी सांगितलं की 10 प्रश्न त्याच्यामध्ये राहतील, एक क्विज राहील डेली जी फ्री मध्ये राहते, ते तुम्हाला न जॉईन करता पण डेली देता येईल। तर द्या आणि स्वतःचा अभ्यास कुठपर्यंत झाला, म्हणजे तुम्ही किती पाण्यामध्ये आहे हे तुम्ही स्वतःला तपास जा। कारण कसं आहे, दुसऱ्याला दाखवण्यापेक्षा स्वतः तपासा। कारण बघा, तुम्हाला जर जॉबवर लागायचं असेल ना, किंवा ही जॉब जर एक वॅकन्सी तुम्हाला आपल्या नावावर करायची असेल, तर तुम्हाला स्वतःसोबत इमानदार राहणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे दुसऱ्याला दाखवून काही फरक पडणार नाही, मी 10 आउट ऑफ 10 घेतले तुम्ही खूप महान झालो असं काही नाही आहे। तुम्ही स्वतःला चेक करा की तुम्ही कशा पद्धतीने घेतले, कोणते टॉपिक चुकत आहे, स्वतः स्वतःचं प्रतिबिंब स्वतः चेक करा। कारण की तुमच्याशिवाय असा जगात कुठलाही माणूस नाही, तुम्ही स्वतःपेक्षा, म्हणजे स्वतःला तुम्ही फक्त स्वतःच ओळखू शकता, तेवढं जगातलं कोणीच तुम्हाला ओळखू शकत नाही, पक्का आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने काय करा, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी असा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। सोबतच जर तुम्हाला माझ्याशी सोशल मीडियावरती जुळायचं असेल तर माझा ID आहे रोशन ताजने फॉर यू, तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही मला जुळू शकता। तर आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे महापारेषण, ज्याचे आपण सिरीज चाललेली आहे। आता आपण त्या प्रश्नाकडे वळू, त्याच्या अगोदर थोडेसे तुमचे मी कान गरम करून देतो की जेणेकरून तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, काहीतरी नवीन वाटेल। बघा, एका विद्यार्थ्याची, म्हणजे आजचा तिसरा क्लास आहे ना, दुसरा क्लास झाला तेव्हा एका विद्यार्थ्याची कमेंट होती की सर तुम्ही हे पेपर वगैरे सांगणं सोडून द्या आणि तुम्ही टॉपिक वाईज समोरचं चालू द्या, म्हणजे तुम्ही शिकवणं सुरू करा समोरचं। तर आता बघा, माझं काय म्हणणं आहे, गोष्ट समजून घ्या। मी तुम्हाला गाईड करत आहे आणि तुम्ही मला गुरु मानून चाललेले आहे, म्हणजे तुम्ही माझ्या गायडन्समध्ये आहे। तर जसं तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, तुम्हाला ताप आल्यानंतर तर मग तो डॉक्टर तुम्हाला गोळ्या लिहून देते, मग तुम्ही त्या डॉक्टरला म्हणता का, अरे नाही निळीवाली नाही, मला हिरवीवाली गोळी पाहिजे, अरे लाल नाही पाहिजे, मला पिवळीवाली गोळी पाहिजे, असं म्हणता का? नाही, तुम्ही काय करता, गपचूप त्यांनी दिलेली चिठ्ठी घेता, मेडिकलमध्ये जाता, त्यांनी सांगितलं 3 टाईम खा, तर जाताना 3 टाईम रोज गोळ्या खाता न विचारता, मग तुमचा ताप चालला जातो। त्याच प्रकारे मी आता तुमचा डॉक्टर आहे आणि माझ्याही डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग आहे, आणि तुम्हाला माहित आहे की हे सर्व कुठनं येते, हे सर्व अनुभवात येते। आता माझा एवढ्या वर्षाचा अनुभव तो मी तुमच्याशी शेअर करत आहे, मला माहिती आहे की नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे। तर याचा फायदा कसा आहे की जर मी तुम्हाला हे पूर्ण प्रश्न शिकवत आहे, पूर्ण एक्सप्लेन करत आहे, तर मलाही वेळ नाही येत का की तुम्हाला पूर्ण इतका सारा वेळ मी आपला वाया घालवणार। पण याच्या मागे माझं स्ट्रॅटेजी असं आहे की जर तुम्ही हे पूर्ण क्वेश्चन बघितले, म्हणजे याच्यापूर्वी जे पेपर झाले आहे त्याच्यानी काय होईल, तुम्हाला माहित होईल की तो प्रश्नाचा स्तर काय राहू शकतो। आणि समजा इन केस मी शिकवणं सुरू केलं का कोणी शिकवणं सुरू केलं आणि तुम्ही तो शिकवणारा काही शिकवत चाललाय, तुम्हाला माहीतच नाही की अरे पेपरमध्ये तर असं काही येत नाही आणि पेपरमध्ये काय असं काही बघितलं नाही आपण, तर मग त्याच्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे की तुमच्या पेपरमध्ये काय येणार आहे, कुठल्या लेवलचे प्रश्न येऊ शकते। नाही तर मी शिकवणं सुरू केलं आणि एकदम बेसिक, एकदम सोपं शिकवणं सुरू करणार आणि तुम्हाला वाटणार, असे बरेचसे करतात की बस डेमो क्लास द्यायचा, तर डेमो क्लासमध्ये काय करतात की एकदम सोपावाला टॉपिक घेतात, म्हणजे तो एकदम सोपा काय होईल, एकदम अनफडाला पण समजून जाईल। मग असं वाटते त्याला, अरे ह्या सरांचं तर आपल्याला पूर्ण समजते, पण कसं होते की मग त्या मंदिरामध्ये गेलं की तुम्हाला देव दिसते, ते तसं काम होते। पण माझं म्हणणं असं आहे की त्याला काही अर्थ नाही, आपल्याला करायचं काय हे समजणं सर्वात महत्त्वाचं। ठीक आहे, तर बस एवढ्याने शायद तुमचा कान गरम झालेले असतील आणि डोकं पण थोडंसं गरम झालं असेल, तर लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो,
की याच्याने तुम्हाला तुमचा पूर्ण बेस क्लिअर होईल आणि तुम्हाला माहीत होईल की नेमकं कोणत्या पाण्यामध्ये जाऊन उडी मारायची आणि किती पाणी थंड आहे हे तुम्हाला माहीत पडेल याच्या पेपरच्या सोल्युशनमधलं. ठीक आहे, आता जास्त बोलणार नाही कारण की बोलायसाठी भरपूर आहे आपल्याकडे, पण शिकायसाठी आपल्याकडे वेळ कमी आहे, तर म्हणून आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. म्हणजे याचा अर्थ की याच्या पहिले आपण 34 प्रश्न कंप्लीट केलेले आहे. आता बघा या प्रश्नामध्ये म्हटलं आहे विच टाईप ऑफ वाइंडिंग इज यूज इन अ स्मॉल इंडक्शन मोटर अँड स्मॉल वाउंड इंडक्शन मोटर. आता बघा इंडक्शन मोटरचे पण टाईप आहे, जसं आता इथं स्मॉल म्हटलं आहे, आता स्मॉल लक्षात ठेवा, फक्त स्मॉल लक्षात ठेवा. आणि इंडक्शन मोटर म्हटलं की सरळ सरळ ती आपली मोटर कोणती झाली, आपली AC मोटर झाली. ठीक आहे, तर इथं हे विचारलं आहे छोट्या मोटारकरिता जे AC आहे, जसं आपल्या घरी वगैरे राहते छोटी राहते, आधी इथं 3 फेज सिंगल फेज असं त्यांनी उल्लेख नाही केला आहे, पण छोटी म्हणजे आपण सिंगल फेज समजून चालू. तर तिथं असं विचारलं आहे की कोणत्या प्रकारची वाइंडिंग केलेली असते जनरली ज्या छोट्या मोटार असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा पुन्हा मी त्याला मराठीमध्ये पण वाचून घेतो. लहान इंडक्शन मोटार आणि लहान वेस्टित इंडक्शन. ठीक आहे, वेस्टित म्हणजेच काय, वाउंड रोटर. वाउंड म्हणजे जो तुम्ही रोटर बघितला असेल, पुन्हा आपण बघणारच आहे, त्या रोटरवरती असे खाचे केलेले राहते आणि त्या म्हणजे चिरे केलेले राहते, ते कापलेलं राहते ना, त्याला वाउंड पण म्हटलं जाते. तर त्याच्यामध्ये आहे ना गुंडाळलेलं राहते आपली वाइंडिंग, त्याला वाउंडवाले रोटरमध्ये, मग त्याचंच नाव मग इंडक्शन मोटरमध्ये परिवर्तन होते. तर मोटरमध्ये कोणत्या प्रकारचे वाइंडिंग वापरले जाते? सिंपल मी सांगितलेले शब्द लक्षात ठेवा. एक स्मॉल म्हणजे छोटा आणि एक इंडक्शन मोटर म्हणजे आपली AC, हे लक्षात ठेवा. छोटे इंडक्शन मोटरमध्ये नेमकी कोणती वाइंडिंग हे तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा. बघा त्याच्यामध्ये वापरली जाते हाफ किंवा होलवाली वाइंडिंग. आता हाफ म्हणजे काय बघा, आता हे तुमचे काय, हे स्लॉट्स आहे, हे काय तुमचे स्लॉट्स आहे. म्हणजे स्लॉटमध्ये काय होईल, तुमचा पोल तयार होईल. स्लॉटमध्ये काय होईल, तुमचे पोल्स तयार होईल. म्हणजे तुम्हाला पोल माहीत ना, आपल्याकडे फक्त 2च पोल आहे. कोणता, एक नॉर्थ आणि एक साऊथ पोल आहे. आता हे साऊथ नॉर्थ काय करतो आपण आपल्या पद्धतीने, आपल्याला जसं पाहिजे, ज्या प्रकारे आपलं कन्स्ट्रक्शन आहे, प्रत्येक मशीनचं कन्स्ट्रक्शन नाव बदललं की त्याचं कन्स्ट्रक्शन बदलते, मग त्याच्या वाइंडिंगचे टाईप बदलते, कशी पाहिजे, काय पाहिजे, सिरीज पाहिजे, पॅरलल पाहिजे, ओपन पाहिजे, क्लोज पाहिजे, शॉर्ट पाहिजे की फुल पिच पाहिजे की शॉर्ट पिच पाहिजे, असे भरपूर सारे टाईप. आता एवढं सारं नाही सांगणार, आपल्या फक्त कामापुरतं बघू. तर आता इथं वाइंडिंग काय होते की ही जी वाइंडिंग आहे, मी एक सांगितलं काय राहू शकते, एक तर ती हाफ राहू शकते किंवा होल राहू शकते. आता याचा बराचसा कॉन्सेप्ट आहे, जेव्हा वाइंडिंग शिकू आपण तेव्हा सांगेल की म्हणजे इथे नंबर ऑफ जे कॉईल आहे, बघा तुम्ही इथे हा एक कॉईल झाला, हा एक कॉईल, दुसरा कॉईल, तिसरा कॉईल, चौथा कॉईल, असे कॉईल आहे वेगळे. तर जर तुमचे कॉईल एकावरती एक चालले आहे, म्हणजे बघा या एका पोलमधनं आपले 2 कॉईल चालले, एका पोलमधनं काय चालले, 2 कॉईल चाललेत, मग याचा एक फॉर्म्युला राहते, कॉईल इक्वल्स टू पोल किती येते, म्हणजे कॉईलची संख्या बरोबर पोलची संख्या राहिली तर मग त्याला आपण काय म्हणतो, होलवाली वाइंडिंग किंवा फुलवाली वाइंडिंग म्हणतो. जशी ही आहे, याच्यामध्ये काय झालं आहे बघा, या पोलमध्ये म्हणजे एका कॉईलमध्ये एक पोल पकडला आहे, दुसऱ्या कॉईलमध्ये एक पोल, म्हणजे हे जे 2 पोल आहे, 2 पोलमध्ये एकच कॉईल गेलेली आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण बघा, म्हणजे एकाच एक जर असलं ना, एकाच एक म्हणजे होल झालं म्हणजे पूर्ण झालं. पण इथे काय झालं, एका कॉईलला 2 पोल झाले म्हणजे अर्धे झाले, मग याला काय म्हणतो आपण, अर्धी म्हणतो. अर्धी म्हणजेच काय झाली, हाफ झालीत. अशा प्रकारच्या 2 वाइंडिंग राहते. फक्त तुम्ही नावं लक्षात ठेवा, मला फक्त कॉन्सेप्ट म्हणजे तुमच्या कानावरनं पूर्ण गेलेलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला शिकवताना हे लक्षात आलं पाहिजे की नाही हे सर्व आपल्या पेपरमध्ये पण आलेलं होतं. कारण मी तेव्हा काय सांगितलं शिकवताना, त्या पेपरमध्ये प्रश्न आला होता बघा, या प्रश्नामध्ये असं होतं, तर मी तुम्हाला नंबर आणि प्रश्न तर सांगणार नाही, तेव्हा फक्त असं सांगेल नाही, मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं ना, त्याच्यासाठी या सर्व आपण कॉन्सेप्ट क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा. मग ती वाइंडिंग कोणती आहे, हाफ आणि होल. आता या वाइंडिंगचे ना खूप सारे ॲडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेज आहे, त्याचे वेगळे कार्य आहेत. आता ते तेवढं बघायचे आता आपल्याला हे नाही आहे. ठीक आहे, तर अर्ध किंवा संपूर्ण कॉईल वाइंडिंग राहते आपल्या स्मॉल इंडक्शन मोटरमध्ये, म्हणून याचं तिसरं वालं उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्याच्यानंतर ब्लँक आहे इथं, हॅज अ लोड व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स इन विच नो लोड अँड फुल लोड व्होल्टेज आर कॉन्स्टंट. आता बघा इथं कॅरेक्टरिस्टिक्सचं नाव कोणतं आहे, किंवा हॅज अ लोड व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक, हॅज म्हणजे एका मोटरचं पर्टिक्युलर नाव दिलं आहे. मोटर म्हणजे आता इथं जनरेटर दिला आहे, जनरेटर म्हणजे 4 जनरेटर दिलेला आहे. 4 जनरेटर म्हणजे जनरेटर तिथे येणार, पण कोणतं येणार, तर आता बघा प्रश्न समजून घ्या. प्रश्नामध्ये म्हटलं आहे की लोड व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स. आता प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक्स राहते, जसं आपण तुमच्या लाईफची पण एक कॅरेक्टरिस्टिक्स बनवून ठेवलेली आहे. कशी की समजा तुम्ही जर ग्राफ काढला असा की तुम्हाला 10वीत किती पर्सेंट होते, मग ITI मध्ये किती पर्सेंट होते, मग तुम्ही ग्रॅज्युएशन केलं किती पर्सेंट झाले, मग त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केली, ते हे काय झालं, तुमची कॅरेक्टरिस्टिक झाली. तुमच्या लाईफची नाही म्हणता येईल, तुमच्या अकॅडमिक जे तुम्ही शिक्षण घेतलं त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. तशाच प्रकारे प्रत्येक तुमचा रेजिस्टन्स असो, कॅपॅसिटर असो,
कोणतीही गोष्ट असो जगात प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक्स, तसं जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि त्या जनरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये त्यांनी हे म्हटलं आहे की लोड आणि लोड व्होल्टेजचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये नो लोड आणि फुल लोड हे दोन शब्द आपण याच्या अगोदर पण शिकले बघा. नो लोड म्हणजे सरळ सरळ तुमच्या डोक्यावरती काही लोड नाही आहे म्हणजे आपण त्याला नो लोड म्हणू, आणि फुल लोड म्हणजे तुमच्या डोक्यावरती फुलपणे लोड आलाय जसं एक्झामच्या वेळेस तुमच्या डोक्यावरती येते. तर मग आता नो लोड आणि फुल लोड हे दोन शब्द समजले. व्होल्टेज म्हटलं आहे आर इक्वल. आता असं विचारलं आहे तर सोपीची गोष्ट सांगतो. तुम्ही गाडी चालवत आहे म्हणजे टू व्हीलर असो, सायकल चालवत आहे, कुठून गाडी नाही, आपण सायकल म्हणजे आपल्याला जास्त ताकद लागली पाहिजे. तुम्ही सायकल चालवत आहे, तुम्ही चालले, रनिंग स्पीड तुमची 10, 20, 30ची जे काही स्पीड असेल त्या स्पीडने चालले आणि अचानक तुमच्या सायकलवरती एक जण मोठा हत्ती येऊन बसला तर काय होईल? पहिले तुम्ही नो लोडमध्ये चालले होते. कसे होते? नो लोडमध्ये. तर तुमची जे काही स्टँडर्ड स्पीड असणार स्पीड होती. हत्ती येऊन बसल्याबरोबर काय झालं? तुमच्या सायकलची स्पीड झाली कमी, म्हणजे त्याच्यावर काय आलं? फुल लोड आलं. आता काय होते? आता हे लोडची गोष्ट झाली. तशीच व्होल्टेजची पण गोष्ट राहते की लोड नॉर्मल लोड आहे तर त्याचं काहीतरी व्होल्टेज राहील. जसं लोड वाढवलं की त्याचं व्होल्टेज काय होईल? एक तर कमी होऊ शकते किंवा व्होल्टेज काय होऊ शकते? जास्त होऊ शकते. आता ते डिपेंड करते की नेमका कोणता जनरेटर आहे, कोणती मोटर आहे, त्यावरती ते सर्व डिपेंड करते. आता या प्रश्नापुरतं जर बघितलं तर या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की नो लोड वरती असणारं व्होल्टेज आणि फुल लोड वरती असणारं व्होल्टेज दोन्हीही व्होल्टेज सारखे राहील. दोन्ही व्होल्टेज कसे राहील? सारखे राहील. तर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं बघा, वेल्डिंग जनरेटरचा इथे काही संबंध येणार नाही कारण की याचं वेगळं आहे बघा. कंपाऊंड तीनही याच्यामध्ये सेम आहेत. आता तुम्हाला 3 वर्ड दिसत आहे, एक फ्लॅट दिसत आहे, एक अंडर दिसत आहे आणि एक ओव्हर दिसतात. आता एक बिलकुल बेसिकचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा कारण हा कॉन्सेप्ट तुम्हाला पुन्हा भविष्यामध्ये कामी पडणार आहे. बघा, जर तुमचा हा लोड करंट वाढत चालला किंवा लोड वाढत चालला, सरळ सोप्याच्या कॉन्सेप्टमध्ये लोड वाढत चालला तर हे जे टर्मिनल व्होल्टेज आहे, इथं टर्मिनल व्होल्टेज दिला आणि इथं करंट दिला आहे आणि समजा करंट म्हणजे इकडे आपल्याला लोड वाढत चालला. लोड काय होत चालला? वाढत चालला. जर सोप्पाचे 3 वर्ड लक्षात ठेवा, एक आहे ओव्हर आहे, एक आहे अंडर आहे आणि एक आहे फ्लॅट. फ्लॅट म्हणजे काय? फ्लॅट म्हणजे सरळ, तुम्हाला माहिती आहे फ्लॅट म्हणजे काय? त्याच्यावर समजा काहीच परिणाम नसणार पडणार. जर त्याच्यावरती त्या जनरेटरवरती काही परिणाम नाही पडत त्याच्या व्होल्टेजवरती म्हणजे तो फ्लॅट आहे, त्याला काही फरक नाही पडत आहे. पण जर त्याचं व्होल्टेज वाढत आहे तर मग वाढत आहे म्हणजे काय होत आहे? ओव्हर होत आहे. वाढत आहे म्हणजे काय होतं? ओव्हर म्हणजे ते वरती चाललं. वाढत आहे म्हणजे वरती चाललं. आणि जर व्होल्टेज कमी होत आहेत मग त्याला काय म्हणू आपण? अंडर म्हणू. अंडर म्हणजे त्याच्या खाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जो कॉन्सेप्ट आहे कशाचा आहे तो? व्होल्टेजचा आहे. तर इथं मग तुम्हाला विचारलं होतं की काय इथं कॅरेक्टरिस्टिकमध्ये इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे सारखे आहे. म्हणजे बघा मध्ये ब्लँक आहे, मध्ये लोड व्होल्टेज वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये कोणतेही लोड आणि पूर्ण लोड. कोणतेही लोड म्हणजे सरळ कोणताही लोड नाही असं म्हणायचं, त्याला नो लोड. व्होल्टेज समान असते. समान कधी राहू शकते? समान फक्त फ्लॅटमध्ये राहते. समान राहील त्याला काय म्हणू आपण? फ्लॅट म्हणू. वाढला असता त्याला ओव्हर म्हटलं असतं, कमी झाला असतं त्याला काय म्हटलं असतं? अंडर म्हटलं असतं. म्हणजे या 36वा जो प्रश्न आहे त्याचं पहिलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर the property that is measured by its maximum residual magnetic induction. ठीक आहे, मॅग्नेटिक इंडक्शन इज नोन ॲज. आता बघा तुम्हाला आहे ना एक थोडासा आतमधला टॉपिक आहे. आतमधला म्हणताय बेसिकच आहे पण थोडंसं आतमध्ये आहे. बरेच पुढं विद्यार्थ्याला सोडून देतात. इथं विचारलं आहे की एक प्रॉपर्टी कशाची? मॅक्झिमम रेसिड्युअल मॅग्नेटिक इंडक्शन. आता इंडक्शन सोडा, मॅग्नेट लक्षात घ्या फक्त. काय लक्षात घ्या? मॅग्नेट. आता बघा मॅग्नेटचं प्रॉपर्टी काय की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पॉवर राहते. तो काय करू शकते? दुसऱ्या मॅग्नेटला पण अट्रॅक्ट करू शकते किंवा तो काय करू शकते? मेटल म्हणजे जो आयरन आहे आपला, आयरनला अट्रॅक्ट करू शकते. म्हणून आपण त्याला लोह चुंबक असं म्हणतो. पण आपण ते लोह चुंबक तो नॅचरली आपण काढतो तो मेटल. ठीक आहे, म्हणजे त्याला बनवतो. पण एक इलेक्ट्रोमॅग्नेट पण राहते, म्हणजे इलेक्ट्रिकल सप्लाय देऊन पण आपण त्याला मॅग्नेट तयार करू शकतो. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. तर या प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की असा गुणधर्म ज्याला त्याच्या महत्तम शेष चुंबकीय इंडक्शनद्वारा मोजले जाते त्याला रिकामी जागा म्हणतात. तर नेमकं काय म्हणतात? तर मी तुम्हाला पहिले याचा थोडासा एक कॉन्सेप्ट सांगून देतो. ठीक आहे, तुम्हाला जर माहित असेल एक रेसिड्युअल जो वर्ड आहे ना, तुम्ही एकदम लक्षात ठेवा, हा खूप कामाचा आहे. रेसिड्युअलचा अर्थ काय? एक सोपंच मी तुम्हाला एक उदाहरण देऊन देतो पहिले, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये राहील. रेसिड्युअल हा शब्द तुम्हाला पाठ करून ठेवायचा आणि लक्षात ठेवायचा कारण की हा खूपच महत्त्वाचा जेव्हा आपण जनरेटर शिकू तेव्हा. तर आता बघा रेसिड्युअल म्हणजे काय? समजा तुम्हाला माहित आहे की तुमच्याकडे छोटे होते, म्हणजे आपण छोटे होतो. आता तुम्ही काय खेळ खेळला तर माहित नाही, पण मी माझ्या छोटेपणाची गोष्ट सांगतो. आपल्याकडे मॅग्नेट आहे. मॅग्नेट जो परमनंट मॅग्नेट राहते स्पीकरच्या मागचा आपण काढतो. त्याला काय करा? ती टाचणी आहे ना थोड्या वेळ लावून ठेवा. टाचणी काय करा? थोड्या वेळ लावून ठेवा आणि ती टाचणी मग काढा आणि मग लोखंडाच्या वस्तू, पहिले लोखंडाच्या वस्तूला चिपकवली तर ती चिपकणार नाही, पण थोड्या वेळाने त्या मॅग्नेटची काढा आणि काय करा? तुम्ही काही तासांनंतर किंवा 1 दिवसानंतर तुम्ही दुसऱ्या लोखंडाच्या वस्तूला चिपकावा, ती चिपकते. आता याच्याजवळ जो पॉवर आलाय ना तो
तो शक्तिमानसारखी त्याच्याकडे शक्ती आली आहे, शक्ती आली म्हणजे तो जो पॉवर आहे त्याच्याकडे ॲक्च्युअल तो मॅग्नेट नाही आहे ना, मॅग्नेट नाही पण त्याच्यापुरता तात्पुरता मॅग्नेटिझम आलेला आहे. कसा आलेला आहे? तात्पुरता. त्याला आपण काय म्हणतो? रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतो. काय म्हणतो? रेसिड्युअल मॅग्नेटिझम. म्हणजे त्याला तात्पुरती शक्ती म्हणजे शक्ती दिलेली आहे, म्हणजे मॅग्नेटवाली शक्ती दिलेली आहे, तर तो आता मॅग्नेटसारखा बिहेव करणार. तर हे याचं काम आपल्याला जनरेटरमध्ये पडते. तर तो जो गुणधर्म आहे त्या गुणधर्म टिकवून ठेवलं जाते, त्याला काय म्हणते? तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्हाला BH कर्व तुम्ही ऐकला असेल. हा मॅग्नेटचा BH कर्व राहतो. तर हा BH कर्व अशा प्रकारे राहतो, तुम्ही बघितलं असेल, एक छानशी अशी रांगोळीची डिझाईन असल्यासारखी राहते अशी या प्रकारची. तर इथं जो पॉईंट येते ना, या पॉईंटला रिटेंटिव्हिटी म्हटलं जाते. म्हणजे एक प्रकारचा रेजिस्टन्स म्हणजे विरोध करणारा असं म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे आपल्यातली शक्ती तो जाऊ नाही देत, आपल्यातली शक्ती जाऊ नाही देत, त्याला रिटेंटिव्हिटी असं म्हटलं जातं. प्रश्नात तेच विचारलं की त्याला नेमका आपण त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो, म्हणजे मेजर करतो, त्याला कशामध्ये मेजर करतो? त्याला रिटेंटिव्हिटी म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे धारणशीलता. तर तुम्ही कधी कधी धारणशीलता तुम्हाला दिसणार नाही, तर रिटेंटिव्हिटी असं लक्षात ठेवा, कारण की हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण की हे जे शब्द कधी त्यांचा मूळ होणार की नाही मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं काय, एखादा एकदम पेपर काढणार काय राहते एकदम हलगर्जीपणाने काढतो, जाऊ द्या सोडणं. मग काय करतं? रिटेंटिव्हिटीला मराठीत पण रिटेंटिव्हिटी लिहून ठेवून दिलं की मग तुम्ही का मराठी पाठ केलं तर मग आपला मग तिकडे शिट्टी वाजल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर मग तुम्हाला समजलं गुणधर्म नेमकं रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे काय होतं ते. मॅग्नेटमध्ये राहते. पुन्हा आपण काम पडलं की त्याला डिटेल घेऊ. तर याचं चौथं वालं उत्तर काय होतं? बरोबर होतं. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सोलर कॉन्स्टंट? बघा, या प्रकारचे जे प्रश्न आहे ना, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाठ करावे लागतील. काय करावं लागतील? पाठ. आणि याचा काही नेम नाही आहे, याचा काही नेम नाही आहे. पुन्हा एक जे गोष्ट पाठ करायची राहते, म्हणजे पाठ कोणत्या गोष्टी ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. जसं आपण जसं लहानपणीपासून शिकत आलो की गुरुत्वाकर्षणाचा जो कॉन्स्टंट आहे मग 9.8 आहे बा, तर मग आपण काही दिमाग नाही लावत, आपण पाठ करून टाकलं का 9.8 म्हणजे 9.8 आपण पकडून चाललं, चलो चलते जाऊ रे, असं आपलं काम आहे ते. त्याच्यासारखं व्हॅल्यू. पण आता काय होते आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये बरेचसे असे कॉन्स्टंट आणि बरेचशा व्हॅल्यू आहेत. हे काय करते? बुक टू बुक व्हॅरी करते. काय करते? बुक टू बुक व्हॅरी करते. म्हणजेच काय, तुम्ही जर 10 बुक बघितले ना तर 5 बुकातलं वेगळं आणि 5 बुकातलं वेगळं, म्हणजे ते मॅच होणार नाही एकमेकांसोबत. प्रत्येक म्हणजे 10 बुक एकमेकांशी मॅच करणार नाही असं त्या आकड्याचं राहते. कारण आता तुम्हाला शिकवणारे, तुम्हाला गाईड करणारा मी असो किंवा जगातला कोणी असो, काही आम्ही जन्मता काही शिकून आलेलं नाही. आम्ही पण कोणत्या ना कोणत्या टीचरने आम्हाला शिकवलं, कोणते ना कोणते पुस्तक वाचले आहे. आता मी कोणतं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये मी कोणती व्हॅल्यू वाचली त्याच्यावरती डिपेंड करते की मी तुम्हाला काय सांगणार. तशाच प्रकारे आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये उत्तर जर तुम्ही बघितलं जे कीमध्ये दिलेलं आहे 1.39 दिलेला आहे. किती दिला आहे? 1.39. पण लक्षात ठेवायला नोट करून ठेवा की 3.19 कुठे कुठे तुम्हाला 1340 पण दिसेल, कुठे कुठे तुम्हाला 1390 पण दिसेल. आता 1340 आणि 1390 तुम्ही म्हणाल सर तर इथं 1 पॉईंटमध्ये दिसत आहे, पण हे कसं? आता इथं हे फक्त वॉटमध्ये आहे. हे कशामध्ये आहे? वॉटमध्ये. हे म्हणजे 40 ते 90 याच्या दरम्यान तुमचं व्हेरिएशन होईल. आणि आता जे दिलं आहे ते आता किती दिलं आहे? 1300 तुम्हाला 1300 किती 90 दिला आहे. किती दिला आहे? 1390. आता बघा 40 पण राहू शकते, 90 पण राहू शकते. हे फक्त वॉटमध्ये. आणि किलो गेलं की या पॉईंट काय होते? 3 आकड्याच्या पहिले काय होऊन जातो? एक पॉईंट येऊन जातो. म्हणजे काय होतो? तो किलोमध्ये येतो. म्हणजे हे सारखंच आहे जवळपास. जर बघितलं तर थोडंसं व्हेरिएशन. आता इथं बघाल समोर तर इथं 40 दिला आहे, 41 पण दिला आहे, 42 पण दिला आहे. मग आता इथं कसं आहे? ते विषय होते कन्फ्युजनवाला. विषय काय होते? कन्फ्युजनवाला. तर मग आता जसं मी सांगितलं की ते 40 पासून 90 पर्यंत चाललं जाते. आता 40 म्हणजे आता 39 पण आलं इथं, तर ते ॲज अबाउट नियर पकडलं जाते. तर आता ॲक्च्युली ऑप्शन देणाऱ्याने ना एवढा आता आटाकाठाचा ऑप्शन नव्हता द्यायला पाहिजे, कारण की आता एखाद्याने 40 वाचू शकते, कोणी 41, कोणी 42, कारण की मी हे सर्व ऑप्शन तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवू पण शकतो. तर त्याच्यामुळे हे कॉन्स्टंट. आणि पुन्हा कसं की हा जो सोलर कॉन्स्टंट जे म्हटलं आहे यांचं म्हणणं काय तुम्हाला ते सांगू देतो. प्रश्नच आपण सोडून दिला मुद्द्याचा. सौर स्थिरांकाचे मूल्यांक काय? म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की जो आपला सूर्य आहे त्याची किरणं आपल्या पृथ्वीवरती पडतात. किरणं काय होतात? पृथ्वीवरती पडतात. तर पर्टिक्युलर एका स्क्वेअर मीटरमध्ये, म्हणजे वन स्क्वेअर मीटरमध्ये जर त्याला हे विचारायचं असणं, म्हणजे हे विचारायचं आहे की एका स्क्वेअर मीटरमध्ये तो किती एनर्जी देतो, तेही पर तासाला. म्हणजे इथं बघा पर आवर दिलं आहे. काय दिलं आहे? पर आवर. ॲक्च्युली इथं नव्हता पाहिजे आवर, इथे पाहिजे होता. म्हणजे एका तासाला एका स्क्वेअर मीटरमध्ये, तेवढ्या जागेमध्ये, तेवढ्या ठिकाणी सूर्य किती प्रकाश देतो. आता हे सर्व कशावर डिपेंड करते की तुम्ही कोणत्या एरियामध्ये आहे. इंडियात वेगळा देतो, दुसऱ्या देशात वेगळा देतो,
थोडासा पॉईंट टू पॉईंट फरक पडतो फक्त. त्याच्यामुळे हे व्हॅल्यू आहे ना, तो कोणता ऑथर आहे बुक लिहिणारा त्याच्यावर डिपेंड करते त्यांनी व्हॅल्यू कोणती टाकली आहे. तर आता आपण याच्यावरती काही जास्त डिस्कशन करू नये, कारण की करायला बसलं तर ते तास पण आपल्याला कमी पडतील. फक्त आता लक्षात ठेवा 1.39 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर अवर असं त्याचं अवर मीटर स्क्वेअर असं त्याचं युनिट आहे. तर 1.39 असो किंवा 1390 असो, हे दोन्ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे 1390 आहे नाही, आता नाही याच्यामध्ये पॉईंट नाही आहे. जर विचार जर केला ना, पॉईंटच्या समोरचा जर विचार केला बघा, इथे त्यांनी 1400 दिलेला आहे, इथे त्यांनी 1410 दिलेला आहे, इथे त्यांनी 1420 दिलेला आहे. म्हणजे फरक आहे. मी म्हटलं मला वाटलं सारखं दिसलं, इथे 1390 दिलेला आहे. म्हणजे बराच 10चा फरक आहे. तर 1390 पकडून चाला, बिलकुल परफेक्ट आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पहिलं बिलकुल परफेक्ट आहे. त्याच्यानंतर इज अ प्रोसेस ऑफ कॅप्चरिंग वेस्ट हीट फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादनातून विशिष्ट उष्मा जमा करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. बघा जनरेशन जेव्हा शिकू ना, तर आपलं आता तर खूप ट्रेंड चाललेला आहे. आपण काय करतो, वेस्ट प्रॉडक्टपासून काहीतरी वेस्टमधून आपण काहीतरी म्हणजे कचऱ्यातून कला करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर बघितलं तर बरेच असे पॉवर प्लांट आहे जे तुमचा तांदळाचा जो कोंडा राहतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ते कोंड्याच म्हणू आपण. कोंड्यापासून पण पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली जाते. कुठे जसं साखर कारखाना आहे, मग त्याचा ऊसाचा जो लगदा बाहेर निघते, म्हणजे तो एक प्रकारचा खोडच झाला, तो लाकडासारखाच तो जळतो, त्याच्यापासून पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतात. तर इथे काय होतं आहे, आपण काय करता, ती जी एनर्जी आहे, जी वेस्ट जाणार आहे, जी एनर्जी वेस्ट जाणार आहे, त्या एनर्जीला पुन्हा वापर करणार आहोत, त्याला को जनरेशन म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, को जनरेशन म्हणजे सहनिर्मिती असं त्याचं शब्दाचा अर्थ आहे. तर त्याला को जनरेशन किंवा सहनिर्मिती असं म्हणतात. लक्षात ठेवा. बऱ्याचशा ठिकाणी कचऱ्यापासून म्हणजे गावात जमा झालेला कचरा त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतात. म्हणजे पॉवर प्लांट म्हणजे असे छोटे मोठे प्रोजेक्ट आहे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच सिटीमध्ये आहे, जे एकदम डिजिटलाइज झालेले आहे. त्या ठिकाणी म्हणजे वेस्ट न जाऊ देता त्याचा आपण कशा ना कशा प्रकारे उपयोग करणार. तर त्याचं म्हणजे या प्रश्नाचं हेच म्हणणं होतं की या प्रोसेसला काय म्हणतो, तर त्याला आपण को जनरेशन म्हणतो. काय म्हणतो, को जनरेशन. जसं आता समजा एक म्हणजे छोटंसं एक उदाहरण देतो की आपण तुम्हाला माहित आहे की ऊसाचा रस काढायचा, त्याला गरम करायचं, मग त्याचा गुळ बनते. गुळ सर्वांना माहित आहे, त्या भेलीमध्ये येते बघा गुळ. ठीक आहे. जे तीळ गुळ बनवतो तो गुळ. तर त्या गुळ बनवताना आपण काय करतो, खालून एनर्जी देतो, मग त्याच्यातलं काय होते, पाणी आटून जाते. म्हणजे पाणी आटतं म्हणजे काय, त्या पाण्याची वाफ होत आहे, वाफ चालली वरती. वाफ म्हणजेच काय, त्याला स्टीम म्हणतो आपण. तेच स्टीम तयार करतो आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये. तर त्याच वाफेचा वापर करून आपण काय करू शकतो, एखादा टर्बाईन फिरवू शकते, किंवा त्या एनर्जीचा आपण त्या स्टीमचा म्हणजे त्या जे आपल्या ऊसाच्या रसाचा जो पाणी आहे, त्या पाण्याची जे वाफ निघतात तेही आपण काय करू शकतो, वापरू शकतो. मग याला आपण काय म्हणतो, को जनरेशन असं त्याला वर्ड दिलेला. ठीक आहे. उदाहरण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहे, पण याचं उत्तर पहिलं काय बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द आउटपुट ऑफ विंड मिल. आता विचारला इथं विंड मिलचा आउटपुट काय आहे. तर आता याच्यामध्ये कधी काही पण प्रश्न विचारतात, पण याचा कधी युनिट लक्षात ठेवा. ADV लिहिला आहे. ठीक आहे. ए म्हणजे काय, की जे तुमचं जे विंड मिल आहे, विंड मिल म्हणजे ते तुमचा घरचा पंखा समजा ना. ठीक आहे. पंखा फक्त आपल्याला हवा देतो, पण आपण एनर्जी आपल्याला देत नाही. पण जे आपले विंड मिल आहे म्हणजे पॉवर प्लांट आहे, जे विंड पॉवर प्लांट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. कशाने, तो मोठा पंखा लावलेला असतो, जो आपल्या गावभरात हवा फिरवू शकतो, तेवढा मोठा पंखा लावलेला असतो. आणि तो पंखा फिरतो. आता कुठेही लावू शकत नाही, त्याचे पण काही कंडिशन्स आहे. मग तो जो फिरतो ना, तर फिरायला जेवढी जागा लागत आहे तो त्याचा काय झाला, एरिया झाला. म्हणजे एरिया झाला. त्याच्यानंतर एअरची डेन्सिटी किती आहे, म्हणजे हवेची डेन्सिटी राहते. तुम्ही मोबाईलमध्ये पण बघाल, तुम्हाला दाखवते एअर फ्लो किती आहे, एअर डेन्सिटी किती आहे, एअर डेन्सिटी किती आहे, आणि त्याच्यानंतर व्हॉल्यूम किती आहे. काय व्हॉल्यूम नाही म्हणतात, सॉरी, व्ही म्हणजे व्हॉल्यूम नाही, व्ही म्हणजे व्होल्टेज पण नाही, व्ही म्हणजे वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे तो पाता किती जोरामध्ये फिरणार आहे गोल गोल. तर हे त्याचं काय युनिट आहे. तर तिथे विचारला आउटपुट किती देणार. बघा कोणत्याही गोष्टीचं आउटपुट कशावरती डिपेंड करते. कधी असाही प्रश्न विचारतो, आउटपुट कशावरती डिपेंड करते, की नेमकं त्याला किती जोरात फिरवणार. ठीक आहे. त्याची मोटर केवढी मोठी आहे. ठीक आहे. त्याचं किती अंतरावर लाला आहे, हवा कशी चालते, कोणत्या वेळेस किती चालते, या सर्व गोष्टीवर व्हेरिएशन येते. परंतु त्याचा एक कॉन्स्टंट जवळपास पकडला तर 2.14. आणि या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं ना, एकदम पॉईंट टू पॉईंट एकदम जवळ सर्व व्हॅल्यू दिलेला आहे. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू लक्षात ठेवा की आउटपुट विंडमिल किती देते असं जर विचारलं. ॲक्च्युली याचा आन्सर व्हॅरी करते, पण या पेपरमध्ये जो प्रश्न दिला त्याच्या हिशोबाने 2.14 × 10⁻³ म्हणजे त्याच्या डोक्यावरती पॉवर किती दिला आहे, -3 दिलेला आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, 0 नंतर 1, 2, 3 म्हणजे 0.000 एवढे पॉईंट त्याच्यानंतर आपली व्हॅल्यू चालू होते. तर त्याची व्हॅल्यू किती आहे, 2.14. आणि त्याचं युनिट लक्षात ठेवा, ADV. आता ए म्हणजे काय होते, व्ही म्हणजे काय होते, किलोवॅट. हे सर्व तुम्हाला मी सांगितलं. तर याचं दुसरं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लँक आहे इथे, इज ए ओपन चॅनल ऑर ए टनल डिपेंडिंग अपॉन द पॉवर हाऊस लोकेशन. आता इथे विचारलं आहे की एक ओपन चॅनल आहे, त्याला काय म्हणतो, किंवा कोणतं, हे एक ओपन चॅनल आहे म्हणजे इथे इज म्हटलं आहे
आहे ना, इथं काय तर ब्लँकमध्ये राहील. हे एक ओपन चॅनल आहे. ते डिपेंड करते टनेल, डिपेंडिंग अपॉन द टनेल म्हणजे माहिती आहे ना, जिथे उभा राहते ट्रेन वगैरे घुसते बघा त्याच्यातनं, त्याला टनेल म्हणतो आपण. तर ही डिपेंड करते की पॉवर हाऊसचं लोकेशन कोणतं आहे, तर त्याला नेमकं काय म्हणत होते, तर मराठीमध्ये वाचून घेऊ. एक ब्लँक आहे, एक खुली वाहिनी किंवा एक बोगदा असतो जो वीज घराच्या स्थानकावर अवलंबून असतो. आता ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं, ज्याच्यातनं पाणी येते ना त्याला स्पिलवे पण म्हटलं जाते. ज्याच्यातनं पाणी येते ना, एक बोगदा राहते, त्याला ॲक्च्युली स्पिलवे म्हटलं आहे. पण याच्या आन्सरमध्ये आहे ना टेल रेस असं दिलं आहे. टेल रेसचा अर्थ काय होतो की जसं तुमचं पॉवर प्लांट आहे, तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, इथे समजा असा डॅम्प आहे, इथे आपलं पाणी साचलेलं आहे, इथून पाणी काय करतो खाली नेतो. इथे राहते आपलं टर्बाईन, जे आपण त्याला फिरवणार. तर इथं नेताना आता जो पाईप सारखा स्ट्रक्चर किंवा कॉन्क्रीटचा पण स्ट्रक्चर राहतो, म्हणजे हा एक प्रकारचा काय बोगदा, म्हणजे माणूस इकडून घुसून इकडून निघू शकतो, त्याला बोगदा म्हणून आपण. याला स्पिलवे म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, स्पिलवे किंवा गळती असं त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे. पण स्पिलवे हाच वर्ड लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. तर ॲक्च्युली त्याला स्पिलवे म्हणतो, पण इथे उत्तर ते नाही आहे, इथं टेल रेस आहे. टेल रेस म्हणजे काय, मग आल्यानंतर जे इथं पाणी जमा होणार, इथे जे पाणी जमा होणार त्याला काय म्हणतो आपण, टेल रेस म्हणतो. आता माझ्या मागे गेला आहे काही पार्ट, काही हरकत नाही, ठीक आहे. त्याला टेल रेस म्हणतो, पण ॲक्च्युली ते टेल रेस उत्तर नव्हतं पाहिजे, स्पिलवे पाहिजे होतं, पण काही हरकत नाही. याच्या हिशोबाने, या क्वेश्चन आन्सर कीच्या हिशोबाने त्यांनी चौथं उत्तर बरोबर दिलेलं आहे, पण पहिलं उत्तर माझ्या हिशोबाने बरोबर आहे, ठीक आहे. काही हरकत नाही, आपल्याला फक्त इथं बघायचं आहे की नेमकं काय चाललेलं आहे. तर ठीक आहे, असे बरेचसे पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल आन्सर की बऱ्या म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये एक तरी आन्सर चुकीचं राहील म्हणजे राहील. क्वचितच दुनियेत एखादा पेपर झाला त्याला अवॉर्ड द्यावा लागेल की एकही प्रश्न चुकणार नाही. करेक्शन राहतात, कारण प्रत्येकाचे मत राहते. कोणता तर असा प्रश्न राहतो की दोन्ही उत्तर बरोबर राहते, मग त्याच्यावर मग त्या प्रश्न कॅन्सल करणे खूप आहे राहते त्याच्यावरती. तर काही हरकत नाही, याचं उत्तर ए बरोबर आहे, पण चौथं त्याच्या आन्सर कीमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इन विच बघा, याच प्रश्नामध्ये आहे ना, जर असं म्हटलं असतं की नेमकं ते पाणी जे आहे, ते पाणी जमा होऊन राहते जमा होऊन म्हणजे एका ठिकाणी जमा होते किंवा ते पाणी निघाल्यानंतर टर्बाईनमधून बाहेर निघाल्यानंतर एका ठिकाणी जमा होते, त्याला काय म्हणते जर म्हटलं असतं तर आपण त्याला टेल रेस म्हणू शकलो असतो. पण त्यांनी सरळ म्हटलं आहे की एक टनेल आहे. टनेल म्हणजे गुप आहे, ज्याच्यातनं आपलं पाणी घुसणार आहे, पाणी घुसून तिकडे दुसरीकडनं निघणार आहे, टर्बाईनपर्यंत जाणार आहे आपल्या. तर त्याला आहे ना स्पिलवे असं म्हटलं जाते. चला, काही हरकत नाही. तर याचं चौथं त्यांनी दिलं आहे, पहिलं माझं आहे, ठीक आहे. चला, नंतर इन विच प्रोसेस द वॉटर एंटर द सरफेस स्ट्राटा ऑफ सॉइल अँड मेक इट्स वे डाऊनवर्ड टू द वॉटर टेबल. आता वॉटर टेबल म्हणजे आता काही घरचा टेबल नाही आहे, जसा टेबल जेवणाचा टेबल राहते, टी व्ही ठेवायचा टेबल आहे, तसा नाही. वॉटर टेबलचा अर्थ असा की आपल्याला माहिती आहे आपली जमीन आहे आणि जमिनीच्या खाली वॉटर टेबल आहे. वॉटर टेबल म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही विहीर खांदता, तुमची बोर मारता, तर ते पाणी काय तुमचं खाली बोर मारली का आभाळातून पडते का, नाही, ते जमिनीतून येत आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीत येत आहे. याचा अर्थ की पाण्याचा साठा खाली पण आहे, तर तोच पाण्याचा साठा म्हणजे त्या वॉटरचा काय इथं टेबल आहे. खाली पाण्याची एक पातळी आहे, त्या पातळीत कधी म्हणतो ना आपण न्यूजमध्ये वगैरे ऐकतो की पाण्याची पातळी खालावलेली आहे, म्हणजे ते पातळी काय होते खाली जाते. म्हणजे तुम्हाला तुमच्या विहिरीचं पाणी किंवा बोरचं पाणी पण काय होते खाली जाते, तर मग कधी संपूनच जाते. मग दुष्काळ पडला असं आपण त्याला जाहीर करतो, घोषित करून टाकतो. तर प्रश्नामध्ये विचार केला तर जनरल नॉलेजचा प्रश्न आपल्या इलेक्ट्रिकलमधला नाही आहे, तरी पण आपल्याला पकडून चालू की नाही आपल्याच कामाचं असं समजून झालो. इथं विचारला आहे की कोणत्या प्रक्रियेत पाणी जमिनीखाली जमिनीच्या पृष्ठभागाच्या स्तरात प्रवेश करते आणि पाण्याच्या तळापर्यंत खाली जाते, तर त्या प्रक्रियेचं नाव काय, म्हणजे नेमका त्याला शब्द कोणता वापरला जाते असं विचारलं आहे. तर त्याला आहे ना अंतस्मरण असं म्हटलं जाते. हे मराठी आहे ना, काही पण म्हणजे त्याचा अर्थ काही पण राहते एकदम. अंतस्मरण म्हणजे आपण त्याचा आपण दुसरा पण अर्थ काढतो. अंतस्मरण म्हणजे एकदम आपल्या शेवटचं आठवण म्हणू शकतो किंवा एकदम आपल्या आतमध्ये जाऊन बघणं असं त्याचा अर्थ होते. पण आपल्या इंग्लिशमध्ये इनफिल्ट्रेशन म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, इनफिल्ट्रेशन असं त्याचं नाव आहे. त्याचा अर्थ असा की पाऊस वगैरे पडला की पाणी पडतो, पाणी प्रत्येक वेळेस वाहून जातो का, नाही. काय होते की काही पाणी वाहून जातं, पण त्याची एक लिमिट राहते. कधी वाहून जाते, एकदम भरलं म्हणजे जमिनीमध्ये मुरलं पाणी की मग वाहून जाण्याची शक्यता असते, पण मुरेपर्यंत हे पाणी मुरून खाली जाते ना हे पाणी, तर हे खाली चाललं त्या वॉटर टेबलमध्ये, त्याला काय म्हणतात, त्याला इनफिल्ट्रेशन असं त्याचा शब्द आहे, त्याचा त्या प्रोसेसला आहे. त्याला 3 नंबर म्हणून याचं उत्तर तिसरं काय बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे ब्लँक आहे,
of transmission line is defined as the ratio of change in voltage at the receiving end from the no load to full load, keeping the sending end voltage and the frequency constant of the full load voltage. बघा प्रश्न भला मोठा आहे, मी तुम्हाला त्याचा सारांश करून सांगतो. यांचं असं म्हणणं आहे की एक सेंडिंग आहे म्हणजे इथून व्होल्टेज चालला आपला, आणि एक रिसिव्हिंग आहे म्हणजे एका ठिकाणाहून, असं समजा एका पॉवर प्लांटमधून किंवा एका गावून दुसऱ्या गावी आपण व्होल्टेज ट्रान्समिट करतो. आपली आता ज्या कंपनीचं तुम्ही प्रिपरेशन करत आहे त्याचं कामच आहे एका ठिकाणाहून जनरेशनवरून ते पार भल्या मोठ्या महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये कुठे पण त्याला घेऊन जाणं, ते कोणाचं काम आहे? आपल्या ट्रान्समिशनचं काम आहे. ठीक आहे, तर ट्रान्समिशन इथून सेंड करणारा म्हणजे पाठवणारा, आणि हा रिसिव्ह आर म्हणजे रिसिव्ह करणारा. म्हणजे इथून समजा मी 10 व्होल्ट पाठवलं तर मला इकडे पण 10 व्होल्ट मिळायला पाहिजे, इकडे पण काय मिळायला पाहिजे? 10 व्होल्ट. तर इथं विचारलं आहे की त्या रेशोला काय म्हणतो आपण? तो रेशो काय? तो रेशो घेऊन पकडून चालतो आपण, म्हणजे सेंडिंग व्होल्टेज जे आहे मायनस जे आपलं रिसिव्हिंग व्होल्टेज आहे डिवायडेड बाय आपण पुन्हा रिसिव्हिंग व्होल्टेज करतो. जर तुम्हाला माहित असेल अभ्यासामध्ये तर रेग्युलेशनचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला? रेग्युलेशन. आता बघा स्पीडचं पण रेग्युलेशन राहते, तुम्ही याच पेपरमध्ये शायद पहिल्या दुसऱ्या क्लासमध्ये आपण रेग्युलेशन विषयी बोललो होतो. स्पीडचं पण राहते आणि व्होल्टेजचं पण रेग्युलेशन राहते, आणि आपल्या जीवनाचं पण रेग्युलेशन राहते ना. तशाच प्रकारे या व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये सेंड करतानाचं व्होल्टेज, नो लोड आणि फुल लोड, तसंच रिसिव्ह करतानाचं व्होल्टेज, या दोघांमधला जो रेशो घेतो आपण त्याला काय म्हणतो असं म्हटलं आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? रेग्युलेशन म्हणतो. काय म्हणतो? रेग्युलेशन किंवा नियमन मराठीमध्ये म्हटलंय, मराठीत पण वाचून घेतो. ट्रान्समिशन लाईनमधील ब्लँक याची व्याख्या नो लोड ते फुल लोड कडून ग्रहण दिशेला व्होल्टेजमधील बदलाचे गुणोत्तर म्हणजेच त्या रेशो अशी केली जाते, व त्याच प्रेषण बाजूकडील व्होल्टेज आणि वारंवारिता स्थिर ते पूर्ण लोड व्होल्टेज असे म्हणतात. हे एवढी मोठी ॲक्च्युली पूर्ण डेफिनेशन आहे, एक व्याख्या आहे. कशाची व्याख्या आहे ती? नियमन किंवा त्याला आपण काय म्हणू? रेग्युलेशन म्हणू. ठीक आहे, तर म्हणून याचं पहिलं वालं उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर गिवन फिगर इंडिकेट विच टाइप ऑफ इन्सुलेटर यूज इन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. आता इथं विचारला की ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये एक इन्सुलेटर दिलेला आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. आता इथे इन्सुलेटर बघा, शॅकेल टाईप्स पण इन्सुलेटर राहते, सस्पेन्शन पण राहते, स्ट्रेन पण राहते आणि पिन पण राहते. आता जास्त आपण याच्यामध्ये लांब चौडं नाही जाऊ, पण याच्यामध्ये जर बघितलं तर इथे एक पिन लावलेली आहे. इथे काय लावली आहे? पिन म्हणजे स्क्रू सारखा आतमध्ये, आणि याला व्हर्टिकलच वापरला जाते. हे कुठं? एकदम पोलच्या टोकावरती जर ठेवायचं असणार तर त्याला आपण याला वापरतो, त्याला पिन टाईप म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? पिन टाईप. एक राहते शॅकल टाईप, शॅकल जसं टर्निंग घ्यायची असेल अशा टाईपचं राहते. तुम्ही हे सर्व बघितलेलं आहे. पुन्हा आपण याला बघू. हे जे आहे याला आपण शॅकल म्हणजे बाजूचा जो आर्म आहे म्हणजे असं खंब्याच्या बाजूला राहते ना, तुम्ही जर पाहिलं तर जास्तीत जास्त तुम्हाला हे शॅकेलवाले इन्सुलेटर दिसणार. ते आहे सस्पेन्शन म्हणजे जे मोठी मोठी टावर लाईन तिथे अटकलेले राहते ना त्याला सस्पेन्शन म्हणतो. आणि स्ट्रेन टाईप म्हणजे तोच अटकलेला, समजा त्याला जर आपण आडवा केला म्हणजे असं ओढून बांधतो, म्हणजे जसं एंड जर कुठे सप्लाय जर एंड होत असला ना, एंडवरती त्या सस्पेन्शन टाईपचा स्ट्रेन टाईपचा पण इन्सुलेटर वापरलं जाते. तर असे बरेचसे आपण बघू टप्प्याटप्प्यामध्ये. तर याचं चौथंवालं पिन टाईप या डायग्रामच्या हिशोबाने उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर विच अप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज मंडेटरी फॉर ऑल द मेडिकल इक्विपमेंट. आता बघा हाच प्रश्न आहे ना वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसा की तिथे असं विचारलं जाते की वैद्यकीय किंवा आयसोलेशन जे ट्रान्सफॉर्मर आहे, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा एक टाईप आहे. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर कुठे वापरला जातो? तो मेडिकल इक्विपमेंटमध्ये वापरला जातो किंवा मेडिकल ट्रीटमेंटसाठी त्याला वापरला जातो. त्या ट्रान्सफॉर्मरची खासियत अशी आहे ना, ते कनेक्शनच असं केलं राहते की त्याला बोट लावलं तरी तुम्हाला करंट लागणार नाही, बोट लावलं तरी करंट नाही लागणार. पुन्हा बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपण आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर वापरतो. जेव्हा ट्रान्सफॉर्मर खूप काम पडलं की तुम्हाला तेही मी सांगतो. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर तुम्ही कधी प्रॅक्टिकल केलं असेल तर माहीत नाही, आता ITआयत किती केलं तुम्हालाच माहीत. तर तिथे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर राहते म्हणजे की तुम्ही दुसऱ्या टर्मिनल आहे ना तुमचा करंट पण नाही लागत, म्हणजे पाण्यात वगैरे काम करायचं काम पडलं तर त्या आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. ठीक आहे, तर आता इथं विचारला की मेडिकल इक्विपमेंटसाठी कोणता ट्रान्सफॉर्मरचं अप्लिकेशन आहे किंवा कोणता ट्रान्सफॉर्मर असलं पाहिजे, तर ते आयसोलेशन असलं पाहिजे. इलेक्ट्रिकल काय असलं पाहिजे? आयसोलेशन. की कारण की तुम्हाला माहिती आहे शॉक देताना करंट देतो म्हणजे काय मरते का माणूस? नाही. तर त्याचा एक कॉन्सेप्ट राहते, त्याचा कॉन्सेप्ट नाही बघू फक्त तसं तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा की सर्व वैद्यकीय उपकरणांसाठी ट्रान्सफॉर्मरचा कोणता उपयोजन अनिवार्य आहे की इलेक्ट्रिकल आयसोलेशन पाहिजे. आता आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हटलं असतं, आता बघा याच्या ट्रान्सफॉर्मरचा शब्द नाही वापरलाय आन्सरमध्ये, पण प्रश्नामध्ये शब्द वापरलाय ट्रान्सफॉर्मर, म्हणून मी तुम्हाला आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरबद्दल सांगितलं. ठीक आहे, इथं इलेक्ट्रिकल आयसोलेशन असं त्याचं उत्तर आहे. तर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरच राहते, टाईप राहते. ठीक आहे, त्याचं पहिलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर गिवन फिगर इंडिकेट विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता विचारला आहे की कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे. सोपा आहे.
तुम्ही जर बघितलं एक फ्रेम आहे आणि फ्रेमच्या या साईडने एक वाइंडिंग आहे आणि दुसऱ्या साईडने वाइंडिंग आहे, त्याला कोर टाईप म्हणतो. काय म्हणतो? कोर टाईप. ठीक आहे. तर 3 फेज तर म्हणताच नाही येणार आहे, तर 3 फेज काही दिसत नाही आहे. एक शेल टाईप राहते. शेल टाईप म्हणजे काय? ज्याच्या आपण मधामध्ये वाइंडिंग लावतो. ज्याच्या आता याच्यामध्ये असे 2च आर्म होते, त्याच्यामध्ये काय राहते? एक तिसरा आर्म राहते आणि इथे वाइंडिंग लावतो, त्याला शेल टाईप म्हणतो. बेरी टाईप म्हणजे काय? की असं मी नंतर तुम्हाला पुन्हा डायग्राम दाखवणार, डायग्राम नाही आहे, अशा प्रकारचं राहते, वरतून दिसते आणि त्याला वाइंडिंग उंडाल, तर त्याला बेरी टाईप म्हणतो. पण सध्या याच्यावरनं आपण डिसाईड करू शकतो की हे पहिल्यावालं उत्तर काय याचं बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द कॅपॅसिटन्स व्हॅल्यू ऑफ मायक्रोफॅरेडमध्ये विचारला आहे फॉर 1/8 हॉर्स पॉवर HP स्प्लिट फेज मोटर. आता बघा, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर किंवा स्प्लिट फेज मोटर म्हणून आता तुम्हाला विचारला की 1/8 हॉर्स पॉवर्स म्हणजे आपण त्याला HP म्हणू. हॉर्स पॉवर म्हणजे काय? HP. आता 1/8 करून पाहिलं जवळपास 0.125 असं त्याचं उत्तर येईल. तर आपण तेवढा डोका लावू नये. आता याचं कसं आहे की याचा एक टेबल आहे. याचा काय टेबल? की एवढ्या हॉर्स पॉवरसाठी एवढ्या मायक्रोफॅरेडचं कॅपॅसिटर लागते असं त्या टेबलमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे. ते पाठ करण्यावाला विषय झाला तो. तर ते आता जवळपास पाठच करावं लागेल की 1/8 जर HP असलं तर त्याला 80 मायक्रोफॅरेडचं कॅपॅसिटर लावलं जाते. आता हे डिपेंड करते कोणती कॅपॅसिटर रन मोटर राहते, कोणती कॅपॅसिटर स्टार्ट मोटर राहते, कोणामध्ये त्याचं 100 उत्तर येते. पण या सध्या स्प्लिट फेजमध्ये 1/8 जर असलं म्हणजे 1/8 जर HP ची मोटर असली तर त्याला 80 मायक्रोफॅरेडचं कॅपॅसिटर लागते. आता हे जे आकडे आहेत मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, याला काय करावं लागते? पाठ करावं लागते. ठीक आहे. तर मग याचं उत्तर दुसरं काय बरोबर आहे. त्याच्यानंतर the quadrature pulsating rotor field react against the pulsating main field to produce A. आता हे आहे ना quadrature पल्सेटिंग, हे शब्द आहे ना एकदम असे खूप भारी शब्द आहे. खूप भारी शब्द वाटतात. ॲक्च्युली त्या प्रश्न भारी नाही आहे, प्रश्न एकदम सोपा आहे, पण इथं काय भारी पद्धतीने तुम्हाला दाखवलं गेलं आहे. म्हणून म्हणतो की प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. इथं म्हटलं आहे क्वाड्रेचर पल्सेटिंग रोटर फील्ड मुख्य पोल सेटिंग फील्ड बरोबर अभिक्रिया करते. अभिक्रिया म्हणजे तेच भांडण करते. मी सांगितलं होतं बघा, काउंटर EMFचा एक प्रश्न आला होता की 2 फ्लक्स एकमेकांसोबत भांडते आणि भांडल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं तो काय झाला? आपला उरलेला फ्लक्स झाला, जो आपला मेन फ्लक्स म्हणजे जे आपल्याला आउटपुटमध्ये फायनल फ्लक्स मिळणार. तर प्रश्न तेच विचारला आहे, पण असे शब्द खूप भारी वापरले ना, खूप भीती वाटण्यासारखे शब्द आहे. तर त्याला काय म्हटलं जाते? रिझल्टंट फील्ड. म्हणजे काय? की दोघांचं भांडण झाल्यावर जे काही शिल्लक राहील ते काय झालं? रिझल्टंट म्हणजे परिणामी क्षेत्र म्हणू किंवा परिणामी फील्ड म्हणू आपण. म्हणून याचं चौथं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉट कॅन बी यूज फॉर हाय फ्रिक्वेन्सी केबल ॲज इट हॅज लो मेल्टिंग पॉईंट. आता खालच्यापैकी विचारला आहे की लो मेल्टिंग पॉईंटवाली कोणता घटक किंवा कोणता केमिकल किंवा कोणता मटेरियल वापरला जाईल कशासाठी? हाय फ्रिक्वेन्सी केबलसाठी. तर लक्षात ठेवा, इथे जवळपास सर्वच आपण केबलसाठी वापरतो, पण हाय फ्रिक्वेन्सीसाठी आहे ना पॉलिथिन वापरतो. काय वापरतो? पॉलिथिन. कधी पॉलिथिनची स्पेलिंग वेगळी राहते, लक्षात ठेवा. पॉलिथिन म्हणजे बाजारात घेऊन फिरतो ते पॉलिथिन नाही, त्या पॉलिथिनचं कंपाऊंड वेगळं. म्हणजे मेन पॉलिथिनचं कंपाऊंड काय राहते? C2H4 राहते. म्हणजे कार्बनचे 2 मटेरियल, कार्बनचे 2 आणि हायड्रोजनचे 4 राहते. असे मिळून कंपाऊंड केमिकल कंपोजिशन. जाऊ दे, तेवढ्या आतमध्ये नका जाऊ. तर ते पॉलिथिन जे आहे ना, ते पॉलिथिन वापरते. म्हणजे काय? हाय फ्रिक्वेन्सीसाठी तो काय करतो? एकदम बेस्ट आहे आणि त्याचं मेल्टिंग पॉईंट पण काय राहते? जास्ती राहते. सर्वांचं जवळपास सर्वच आपण वापरतो याच्यातले, पण हाय फ्रिक्वेन्सीसाठी जर विचारलं तर पॉलिथिन हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. पॉलिथिन म्हणजे आपलं प्लॅस्टिक लक्षात ठेवा ना, बाजारात जायचं प्लॅस्टिक आणून भाजीपाला तो आला. ठीक आहे. त्याचं तिसरं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर विच क्लास इन्सुलेटिंग मटेरियल कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मटेरियल अँड आर ॲक्सेप्टेड 120 डिग्री टेम्परेचर. आता इथं विचारला आहे की कोणत्या क्लासचं इन्सुलेटिंग मटेरियल 120 डिग्री टेम्परेचर पकडून ठेवू शकते. तर मराठीत पण वाचून घेऊ. कोणत्या श्रेणीच्या विद्युतरोधी साहित्याच्या विविध प्रकारचे साहित्य असते आणि ते 120 डिग्री तापमानावर स्वीकारला जाते, किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला इन्सुलेटर वापरायचा आहे आणि त्याची जर टेम्परेचर रेंज 120 पर्यंत आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर 120 पर्यंत जाऊ शकते आणि तो जळला नाही पाहिजे किंवा त्यांनी तेवढं बिअर केलं पाहिजे, तेवढं सहन केलं पाहिजे. मग त्याचे क्लास डिवाइड केले. काय केले? क्लास डिवाइड केले. तर मग क्लास आता अशा प्रकारे टेबल आहे. हा एकदम IMP आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता किंवा पुन्हा भविष्यात तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. ठीक आहे.
तर याच्यामध्ये तुम्हाला आठवण ठेवावं लागेल की वायला एवढा आहे, एला एवढा आहे, ईला एवढा आहे, अशा प्रकारे. किंवा मी एक शॉर्टकट एक ट्रिक सांगून देतो फास्टमध्ये. काय करा की याच्यातला फरक लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही बघितलं 15चा फरक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पुन्हा 15चा फरक आहे, मग पुन्हा जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं मग 10चा फरक आहे, मग याच्यामध्ये बघितलं पुन्हा तुम्हाला किती 25चा फरक दिसणार, मग पुन्हा याच्यामध्ये जर बघितलं पुन्हा तुम्हाला 25चा फरक दिसणार. असे फरक 15 15 10 25 25 असा आहे. तुम्ही फरकाने पण लक्षात ठेवू शकता. म्हणजे फक्त 90 पाठ करायचं बाग. आणि बघा पुन्हा महत्त्वाची गोष्ट सांगून देतो की कोणतीही ट्रिक लक्षात ठेवण्याकरिता सुद्धा त्याच्या दिमागामध्ये दुसरी एक ट्रिक बनवावं लागते की हे ट्रिक इथे वापरायची आहे किंवा ही ट्रिक अशा पद्धतीची होती बा. तर म्हणून लक्षात ठेवायसाठी पण पुन्हा लक्षात ठेवायची ट्रिक बनवा. म्हणजे हे थोडंसं डिफिकल्ट काम झालं. म्हणून काय करा, होते तिथपर्यंत जेवढं पाठ करू शकतो ना तेवढं पाठ करा. आणि रोज वाचलं ना ते ऑटोमॅटिक पाठ होते. फक्त पहिल्या दिवशी आपल्याला कठीण वाटते. जसं छोट्यापणी आहे ना ABCD बघितली तेव्हा तुम्हाला टेन्शन आलं. आता आठवत नसेल पण तुम्ही जे काही तुम्ही आता शिकले बघितलं का टेन्शन येते. काही दिवसांनी अगदी ते सोपं वाटते. ठीक आहे. तर याचे पाठ ठेवायची पद्धत सोपीच आहे. A घ्यायचा, एक ब्लॉक सोडायचा, B लिहायचा, 2 ब्लॉक घ्यायचे, C सोडायचे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर D सोडून दिला, मग या दोघांच्या मध्ये E लिहायचा, मग या दोघांच्या नंबर F G सोडून दिला की मी यायचे ते Y आता लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्ही आपले ट्रिक तयार करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तिथं विचारलं 120, तर 120 कोणासाठी 120 आहे तुम्हाला ई करिता. कोणाकरिता आहे? ई करिता आहे. तर ई वाला जर ऑप्शन बघितला तर 1 वरती आहे. तर अशा प्रकारे हा जो 2016चा पेपर होता तो 2016चा पूर्णपणे पेपर इथे संपलेला आहे. म्हणजे पूर्ण आपण छान पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा मी तरी प्रयत्न केला. आता तुम्ही त्याच्यातलं किती ग्रहण करता ते तुमच्यावरती डिपेंड करते. कारण मास्तर जो शिकवणारा राहते किंवा जो टीचर राहते, जो गुरु राहते किंवा जो गाईड राहते तो सर्वांना सारखा करत असतो. परंतु ॲक्सेप्ट करणारे किती करणार त्याच्यावरती ते तुमच्यावरती डिपेंड करते आणि ते तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. तर आता पुन्हा याच्यानंतर आपण काय करू, 2017चा पण पेपरचा पूर्ण अशा प्रकारे एक्सप्लेनेशन करून घेऊ आणि मग आपले बाकीचे चॅप्टर वाईज आपण एक MCQ आपण कव्हर करू. म्हणजे नंतर आपण एक सिरीज स्टार्ट करू. ठीक आहे. तर पुन्हा थोडंसं सांगून देतो की पुन्हा एक थोडीशी कमेंट होती. पुन्हा थोडंसं तुम्हाला सांगून देतो एक शब्द की बरेच म्हणजे कमेंट आलेली आहे. कमेंटमध्ये सर तुम्ही शिकवलेल्या प्रश्नापैकी किती प्रश्न पेपरमध्ये येईल. पुन्हा याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलणारच आहे पण थोडंसं शॉर्टमध्ये सांगून देतो. हे लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉपरपणे गाईड करणारे किंवा व्यवस्थितपणे शिकवणारे किंवा जे खरंच ओरिजिनल शिकवणारे आहे ते तुम्हाला कधीच असं म्हणणार नाही की मी शिकवलेला हा प्रश्न जशाच तसा तुमच्या पेपरमध्ये येईल असं कधीच कोणीच नाही म्हणणार. कोणीच जो म्हटला ना मस्त मी त्याच्या पाया लागून देईल किंवा पाया लागेल ना म्हणेल की बस माझं पूर्ण जीवन तुम्हाला मी अर्पण करतो. कारण पेपरमध्ये प्रश्न कोणता येणार आहे कोणी सांगू शकत नाही. पण हे सांगू शकतो की या टॉपिकवरती या कॉन्सेप्टवरती प्रश्न येऊ शकतो हे मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. तर असे कमेंट करणाऱ्यांनी लक्षात घ्या, प्रश्न पाठ करायसाठी नसतात. आता विचार करा जवळपास 50 प्रश्नाला आपण जवळजवळ 3 तास घेतले. किती घेतले? जवळजवळ 3 तास. तर मी काय मूर्ख आहे? मला माझ्याजवळ एवढा वेळ आहे? मी तर हे 50 प्रश्न तर 25 मिनिटामध्ये संपवून देऊ शकतो. त्याला अर्थ काय? प्रश्न जे MCQ आहे ते वाचणं म्हणजे काय पाठ करायचं नाही राहत, त्याला समजून घ्यायचं राहते. कारण जशाच तसा मी वारंवार सांगतो की जशाच तसा तुम्हाला प्रश्न कोणत्याही पेपरमध्ये मिळणार याचे चान्सेस काय एकदम 1-2% जे नाही सारखे आहे, ज्याला पकडू शकत नाही. कारण प्रश्न आहे कॉन्सेप्ट बेसवरती असणार. तुम्ही सर्च मारून बघायला वाटल्यास गुगलवरती एखादा प्रश्न तुम्हाला जशाच तसा कुठे मिळणारच नाही. आता पेपरच्या डेटच्या पूर्वी, आता पेपर झाल्यावर कोणी वेबसाईटवर टाकला असेल एखादा तर तो दिसू शकतो तुम्हाला, परंतु तुम्हाला दिसणार नाही कारण कुठचंच नाही. ते स्वतः आपल्या कॉन्सेप्टनी तयार करतात. आता एक अर्धा आळशी असला तर तो एखादा चोरून टाकून देतो, पण असं खूप रेअर केसमध्ये होतं. ठीक आहे. तर मग आता इथे या क्लासला काय करतो मी थांबवून देतो आणि बाकीचा याच्यानंतरचा एक जो पेपर आहे याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण काय करू कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल म्हणजे क्लास आवडला असेल तर आठवणीने लाईक करा आणि तुमच्या झोपलेल्या मित्रांपर्यंत आठवणीने शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांची पण झोप उडायला हवी. आणि जर काही डाऊट किंवा सजेशन किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा कंटिन्यू नेक्स्ट क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओ ते क्लिक करून बघू शकता. तर तोपर्यंत इथे ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.